मालाड इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या वादग्रस्त घटनेनंतर जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली। बरं, या भेटीदरम्यान जैन समाजाच्या वतीनं राज ठाकरे यांच्याकडे संबंधित घटनेचे लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आला। यावेळी पांढऱ्या पट्ट्यांवरूनही राज यांनी शिष्टमंडळाला खडसावलंय। राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका। पांढऱ्या पट्ट्या रंगण्यावरून तेढ निर्माण न करण्याचा सल्ला। राज ठाकरेंनी जैन शिष्टमंडळाला खडसावलं। मुंबईतील अनेक भागांमध्ये जैन समाजातील धर्मगुरूंसाठी रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या। या प्रकाराला अनेकांनी विरोध केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या विरोधात आक्रमक आंदोलन पुकारत या पांढऱ्या पट्ट्या तातडीनं हटवण्याची मागणी केली होती। त्यानंतरही आणखीन एक वाद जैन समाजाकडून केला गेला। मालाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावला होता। त्यावरून शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। या वादानंतर जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। या भेटीदरम्यान जैन समाजाच्या वतीनं राज ठाकरे यांच्याकडे लेखी माफीनामा सुपूर्द केला। मात्र आज राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि छत्रपतींच्या सन्मानाचा मुद्दा अधोरेखित करत शिष्टमंडळाला कडक शब्दात समज दिली। तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहेत आणि पुढची लोक भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची लोक भडकली तर केवढी भडकली? तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी मुली येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका। तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला? पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करतायत। इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतकी गुजराती लोक राहायची, पूर्वीपासून राहायची, कधी भांडण नाही, वाद नाही, काही नाही। ते आताच तर सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात। तर या मेटामध्ये काय असलेले प्रश्न असायला की या सगळ्या समाजाला काय वाटलं किंवा ती तुम्ही गुजराती बसले म्हणजे आम्ही वाटत नाही करू। मराठी माणसांचा जैन समाजाच्या धार्मिक प्रथांना कोणताही विरोध नाही। तुमच्या सोसायटीमध्ये तुमचे धर्मगुरू येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी कार्पेट टाका आणि त्यांची भेट संपल्यानंतर ते कार्पेट काढून टाका। धर्माचं कार्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखलेलं नाही। जैन मुनी पद्मसागर हे तर माझ्या घरीही येऊन गेलेत, मात्र सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारून इतरांना त्रास होईल असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशा कडक शब्दात त्यांनी शिष्टमंडळाला समज दिली। यावर जैन मुनी निलेश चंद्र यांनी राजकीय नेत्यांनी जैन समाजात फूट पाडण्याचं काम करू नका असा सल्ला राज ठाकरे यांना दिला। यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कोणत्याही राजनेत्याच्या चक्करमध्ये येऊन तुम्ही दोन समाजामध्ये फूट टाकायचं काम करू नका। मान्य राज साहब से भी मेरा निवेदन है, मीरा भाईंदर से लेकर लालबाग तक क्षेत्र में ये जानबूझकर ये कार्य कर रहे हैं। इसके अंदर कुछ नेता लोग भी है। तुम्ही मराठीत बोलली आहे की राजनेत्याच्या लोकांच्या नांदामध्ये लागू नका। तो जैन समाज ह्या राजनीतीच्या लोकांमध्ये नांदात लागत नाही। भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही जैन शिष्टमंडळानं राज ठाकरेंना दिली आहे। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा सन्मान राखला गेला पाहिजे असा सज्जड दम जैन समाजाला दिला होता। या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळानं समेट घडवण्यासाठी शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेतली। मात्र आता जैन मुनी निलेश चंद्र यांच्या भूमिकेमुळे हा वाद शांत होण्याऐवजी अधिक वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।